च्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि पहिल्या बॉलवरती निश्चितच कशा पद्धतीने तो सुरुवात करेल यासाठी त्याला सुद्धा शुभेच्छा आपण देऊयात. पाटील 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानात उतरलाय इक्लिशा आई टोकावडे. गणरायाला वंदन करूयात. मॅचला सुरुवात. फर्स्ट बॉल. अतुलचा पहिलाच बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय. फिल्डर पाठलाग करेल. अगदी आपण पाहताय सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवण्यात यशस्वी ठरलेत. चांगली फिल्डिंग, दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती सुरुवात झाली आहे 2 धावांच्या मदतीनं. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहताय. एका बाजूनं मयूर, दुसऱ्या बाजूनं श्रीकांत पवार. पावर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 आघाडीचे धाकड फलंदाज. दोनही फलंदाजांचा विचार आपण कराल तर नक्कीच भरपूर वर्ष टोकावड्याचं क्रिकेट गाजवलंय. इथे आडव्या बॅटनं कडा प्रहार. फिल्डर आहे सीमारेषेवर. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी पकडेल, फेकेल, सिंगल मिळेल. एकेरी धावेची मदत मिळेल. धावफलकाला सुरुवात. 3 धावा स्कोरबोर्डवरती. पहिल्या बॉलवर 2. त्यानंतर षटक क्रमांक पहिलं चालू असताना दुसऱ्या बॉलवर 2. गोलंदाज गोलंदाजी करतोय अतुल भोईर. षटक क्रमांक 1. पहिल्या षटकाची जिम्मेदारी अतुलच्या खांद्यावरती. चांगलं षटक, चांगली मॅच, जबरदस्त हा मुकाबला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ. इथे ओव्हर पिच. जबरदस्त प्रहार. आडव्या बॅटनं जबरदस्त पिक करत असताना सरळ चेंडूला भिरकावलं. श्रीकांत पवारनं मैदानाच्या आतमध्ये दाखवली पवार पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकाला मोठी छलांग मिळाली. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 1 अतुल भोईर. त्याच्यावरती हल्ला चढवला. इथे स्विच हिट अटेम्प्ट आणि निश्चितच आपण पाहताय प्लेड ऑन. सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळालं. इथे गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. सरळ बॅटनं धावा येत होत्या, मात्र उलट्या हाताचा खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळालं. यष्टी उद्ध्वस्त झाली. फलंदाज पहिला मैदानाच्या बाहेर. बॅट्समन श्रीकांत पवार 6 धावा बनवून मैदानाच्या बाहेर. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना श्रीकांत पवार ज्यानं षटकार ठोकला त्याला मैदान सोडावं लागलं. चांगली सुरुवात इथे आपण पाहताय तर दोन्ही संघांसाठी पाहायला मिळते. एका बाजूने धावा सुद्धा येत आहेत, दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा मिळत आहेत. अतुल भोईरच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे, जबाबदारी. चांगल्या खेळासाठी सातत्यानं प्रसिद्ध असणाऱ्या 2 टीम माळशेज मुरबाड ग्रामीणचा संघ मैदानावरती. अर्थातच इक्लिशा आई टोकावडे. धाकड मुकाबला. इथे हा बॉल प्रचंड वेग, जबरदस्त वेग पाहायला मिळाला. टप्पा अचूक आणि टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सागर बांगर आलाय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना अतुल भोईर गोलंदाजी करतोय. अतुलवरती हल्ला चांगला झाला. पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर सिंगल, षटकार, विकेट. अनिल दादा पठारे दादांनी ही टीम या ठिकाणी प्रस्तुत केली आहे. अर्थातच पाटील 11 जय जलेश्वर वाडेकर त्यांच्या विरोधात खेळतायत इक्लिशाई टोकावडे. मात्र त्यांच्या संघाच्या विरोधात खेळत असताना सुद्धा श्रीकांतनं जो षटकार मारलाय तो श्रीकांत पवारच्या षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अनिल दादा पठारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. पहा, याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. क्रिकेटच्या मैदानावरती कुणीही कुणाचा कायमस्वरूपी दुश्मन नसतो.
क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा राजकीय पटलावरती असू द्या, कुठल्याही क्षेत्रात कुणीही कुणाचा कायमचा दुश्मन नसतो मित्रांनो. इथे आपण पाहताय अनिलदादा पठारे यांच्या वतीनं श्रीकांत पवार यांच्यासाठी षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. जो संघ मैदानावरती खेळतोय अर्थातच आपण पाहताय जय जलेश्वर वाडेगर पाटील साहेबांनी प्रस्तुत केलाय. अर्थातच अनिलदादा पठारे यांनी यशस्वी उद्योजक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या श्रीकांत पवारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. इथे 10 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं संपलंय. चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी. एका बाजूनं 10 धावा आल्यात, मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर एक विकेट गेली आहे. ती जमेची बाजू जय जलेश्वर वाडेगर टीमसाठी. 10 धावा धावफलकावर. सागर बांगर स्ट्राईकवर. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. दिशाहीन लेग स्टंपच्या बाहेर जातोय. वाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव मिळेल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 11 वरती. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 11 धावा धावफलकावर. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत. स्पर्धेचा आजचा 9वा अर्थातच चौथी रात्र 5 दिवस असे 9 दिवस या ठिकाणी पार पडतायत. इथे खोलवर टप्पा. मिस टायमिंग. पडलाय, धड पडलाय. पुन्हा पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न येतोय. निश्चितच आपण पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, मात्र धावत असताना पाय स्किड झाला. काळजी घ्या. नक्कीच आपण पाहताय 11 या आकड्यावरती धावफलक स्कोरबोर्ड सजलेलं पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट पेश होतंय. एक षटक एक चेंडू धावफलकावर 11 एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 2 गोलंदाज ऋतिक थोरात वरती विश्वास दाखवलाय. इथे आपण पाहताय तर संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक ऋतिक या ठिकाणी टाकताना पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार मॅचेस तुम्ही आजच्या रात्रीला पाहू शकाल. आजची रजनी, आजची रात्र क्रिकेट प्रेमींसाठी फार आनंदाची रात्र आहे. बॅटची एज लागली. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तयार. टिपलाय झेल आणि संपलाय सागर बांगरचा खेळ. लागलाय दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टोकावडे टीमला. 1 मोर डाऊन. एका पाठोपाठ एक विकेट मिळत आहेत. अर्थातच अनिल पठारे साहेबांनी प्रस्तुत केलेली टीम मैदानाच्या आतमध्ये जय जलेश्वर वाडेगर कल्याण ग्रामीणचा धाकड संघ मैदानाच्या आतमध्ये, ज्याची ख्याती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं राहिली आहे. फिरकीचं माहेरघर म्हणजे जय जलेश्वर वाडेगर कल्याण ग्रामीण विपक्ष मुरबाड ग्रामीण. पंकज कदम यांच्या वतीनं टोकावडे टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. अतिशय दर्जेदार आयोजन नियोजन सातत्यानं भरपूर साऱ्या. इथे आडव्या बॅटनं खेळतायत. ऑन साइडला जातोय चेंडू. त्या ठिकाणी एक टप्प्यावरती फिल्डर येतोय. अडवण्याचा प्रयत्न. पकडले, फेकलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र इथे घातपात अपघात झालाय 2 बॅट्समनच्या दरम्यान. इथे आपण पाहताय दोस्तीत कुस्ती झाली. कॉलिंग चुकलं आणि धावबादच्या स्वरूपात लागलेला हा मोठा झटका बॅटिंग करणाऱ्या इक्लिशा आई टोकावडे या टीमला. फलंदाज माघारी परतलाय. धक्का क्रमांक 3 डीजे. इक्लिशा आई टोकावडे आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये पाटील 11 जय जलेश्वर वाडेगर या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पहिल्या षटकात सुरुवात दमदार झाली होती, मात्र षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. ऋतिक थोरात गोलंदाजी मार्कवरती आला. 3 बॉल त्यानं टाकलेत. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळाली आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 12 धावांवरती 3 गडी बाद. नाजूक अवस्था. अजित कोयते बॅटिंग करण्यासाठी आलाय. इक्लिशा आई टोकावडे या संघासाठी
या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळेल. धावा बनवाव्या लागतील. 5 षटकांची मॅच, अतिशय दर्जेदार बहारदार आयोजन. सर्व व्ह्यूवर्स आम्हाला जोडले गेलेस. अर्थातच टेनक्रिक वाहिनीच्या सर्व लाडक्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूवर्ससाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. भगवा चषकाचा हा थरार, मानाचा, अभिमानाचा, प्रेमाचा, सौभाग्याचा, संस्कृतीचा, तुम्हा आम्हा सर्वांच्या सन्मानाचा भगवा आणि या भगव्याचा 31वं पर्व या ठिकाणी पार पडतंय. सुनील माळी साहेबांनी, त्यांच्या संपूर्ण शिलेदारांनी, नकुलदादा आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळींनी स्वप्न पाहिलं 31 वर्षापूर्वी आणि आस्था गायत 31 वर्ष चाललेली ही परंपरा. भरपूर कार्यक्रम अरेंज केले जातात, भरपूर कार्यक्रम साजरे केले जातात, सुरुवात केली जाते. मात्र 1 वर्ष कराल, 2 वर्ष कराल, 4 वर्ष कराल, 5 वर्ष कराल, थकून तुम्ही सोडून देत असता. मात्र 31 वर्ष अहोरात्र हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार करणं अहिऱ्या गैऱ्याचं काम नाही मित्रांनो. हॅट्स ऑफ सुनील माळी सर. त्याचबरोबर संपूर्ण आंबेळेकरांचं मनापासून कौतुक आपण करूयात. फटका दमदार, दर्जेदार, सदाबहार बॅट्समन मयूर पवारचा बार. पवार पॉवर मैदानाच्या आतमध्ये सादर केली आहे. चेंडू झालाय सीमा पार, आलाय भगवा षटकार. बराच वेळ शांत होता, संयमी होता. मयूर पवार स्ट्राइक वरती खेळतोय आणि निश्चितच त्यानं ठोकलेला हा षटकार इथे संजीवनी प्राप्त करून देतोय. धाव, व्हेरी गुड शॉट. इथे लगेच कमबॅक. गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला बाहेर काढलं, लगेचच दिशा बदलली, चेंडूवरती नियंत्रण बदललं आणि इथे पाहायला मिळतं डॉट. षटक क्रमांक 2 ची सांगता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 10.00 ची सरासरी. स्कोरबोर्ड वरती आहेत 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. इकलिशाई टोकावडे इथे आपण पाहताय टॉस गमावल्यानंतर फलंदाजीसाठी उतरले. सुरुवातीला श्रीकांत पवार बॅटिंगसाठी आले. 1 षटकार त्यांनी ठोकला, त्यांना मैदान सोडावं लागलं. त्यानंतर 3 विकेट जात आहेत. मात्र धावफलकाची धावगती जर तुम्ही पाहिली तर 10.00 राखली आहे. रात्रीचा समय, नाईट मॅच, नाईटचा हा थरार. घड्याळात आपण पाहिलं तर जवळजवळ 10:30 वाजून गेलेत. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. त्याचबरोबर टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणाऱ्या या सर्व दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. बॉलर तयार. अतुल भोईरचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. चांगल्या टप्प्यावरती जबरदस्त गोलंदाजी इथे करतोय. अतुल वरती विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकात 10 धावा त्यानं खर्च केल्या. मात्र उर्वरित आपण पाहताय तर त्याच्या स्पेलची ही पुढची ओव्हर तो सुरुवात करतोय. पहिला बॉल डॉट फेकलाय. स्ट्राइक वरती अजित कोयते, उजव्या हाताचा फलंदाज, इनॅट नंबर 5 वरती, 5व्या क्रमांकावरती इथे बॅटिंग करतोय. मिडल ऑर्डर मध्ये त्याच्यावरती विश्वास. चांगला बॉल, अतिशय दर्जेदार टप्पा. टिपिकल फास्ट बॉलर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये सुरुवात केली. गोलंदाजी मार्कवरून आपण पाहताय अतुल भोईरनं पहिलं षटक 10 धावा आल्या. षटक क्रमांक 3 वैयक्तिक खात्यातलं 2. इथे आपण पाहताय एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला आत बाहेर करत असताना पाहायला मिळतोय. या अगोदरचा बॉल तुम्ही पाहिला असेल तर थोडासा टप्पा खाल्यानंतर सरळ गेला, अगदी काही अंशांनी बाहेर वळाला. इथे हा चेंडू पाहताय टप्पा खाल्यानंतर आतमध्ये येतोय. जबरदस्त गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. इथे फुलर लेंथ समोरच्या दिशेला मिड ऑफ वरती फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं. सिंगल एकच मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. अजित कोयते बॅटिंग करतोय 2 वरती. मयूर पवार 9 धावांवरती बॅटिंग करत असताना नॉट स्ट्रायकिंग एंड वरती या ठिकाणी सज्ज आहे. धावफलकावर 21, 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार. अतुलचा हा चेंडू इथे सुद्धा पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटवरती आता मात्र व्यवस्थित आला नाही. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन, सुबक नियोजन पाहायला मिळतंय. साई स्पोर्ट्स शील्ड राजेशजी बांगर
योगेशजी बांगर, आभाळ माया यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. दर्जेदार हे नियोजन तुम्ही पाहताय. टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक लाईव्ह आम्हाला जोडले गेलेत. सर्वांचं मनापासून स्वागत. इथे बॅटची एज, विकेटच्या मागे 2 फिल्डर बरोबर मागे येत आहेत. चेंडूला अडवलं, प्रसंग अवधान ज्याला म्हणतात ते या ठिकाणी दाखवलं. चेंडूला स्टॉप केलं. रात्री खेळण्याचा भरपूर अनुभव मैदानावरती जय जलेश्वर वाडेकर अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. इथे दर्जेदार क्रिकेटची पर्वणी मेजवानी तुम्हाला एन्जॉय करायला मिळते. स्कोरबोर्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाज अतुल भोईर गोलंदाजी करतोय. इथे हा चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला स्टॉप केलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नजर घाटी, दुर्घटना घटी, सिंगल धाव मिळेल. स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धावफलकाला इथून चालना मिळतीये. स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. एका धाबेच्या मदतीनं धावफलकावर 24 धावा. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 3 षटकं संपली. स्कोरबोर्ड वरती 3 बाद 24 धावा. बॅटिंग करतायत इक्लिशा आई टोकावडे. इथे हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फिल्डर धावतायत. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झालाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी आले. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. जाबाज खिलाडी एकलिशा आई टोकावडे, सह्याद्रीच्या कोशीमध्ये वसलेले हे अतिशय सुसज्ज गाव, अर्थातच टोकावडे माळशेज घाटाच्या अगदी पायथ्याशी लगत असणारं गाव. आणि निश्चित आपण पाहाल तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संपूर्ण आठवणी सातत्यानं त्यांना निश्चितच आठवण करून देत असतात. माळशेज चढून थोडंसं पुढे गेला तर शिवजन्मभूमी जुन्नर तुम्हाला मिळतीये. आणि निश्चितच सर्वांची प्रेरणा निश्चित या टीमला सातत्यानं मिळत असते. मावळ्यांची प्रेरणा घेऊन मैदानात उतरले. समोर कोणी बी असू द्यात, लढण्याची ताकद आम्ही ठेवतोय. मयूर पवारनं पावर दाखवलीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. समोर कुठलाही संघ असू द्यात, इथे आम्ही मनामधनं हारलो नाहीत हे सांगत असताना बॅट्समन मैदानावरती बॅटिंग करतोय. मयूर पवार वैयक्तिक 17 धावांवरती आणि खतरा बनून उभा राहिलाय. जय जलेश्वर वाडेकर पाटील साहेबांच्या या संघासमोर दंड थोपटून बॅटिंग करतोय. स्वतः संघर्ष योद्धा म्हणून काम पाहतोय. इथे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहताय तर स्कूप करायचं होतं, मात्र निश्चित पोझिशन आपण पाहिली तर खडे खडे खेळण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी असफल. गोलंदाजानं अंदाज पाहिला होता फलंदाजाचा, ऑब्रेक करत असताना आतमध्ये आणला. गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक
4 साठी प्रथम आलाय. राईट मोर द विकेट. प्रथमचा हा चेंडू अगदी डोक्यावरनं चाललाय, हुक केलाय, सीमारेषेवर फिल्डर तैनात. आता मात्र पकडलाय झेल आणि संपलाय बॅट्समन मयूर पवारचा खेळ. विकेट डाऊन. 1 मोर. फलंदाज बाद. या ठिकाणी विकेट मिळाली आहे. प्राईम टाइम आपण पाहताय. सगळेजण काही जण जेवायला बसले असतील मोबाईल घेऊन, टीव्ही ऑन करून. त्याचबरोबर काही जण जेवणानंतर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जात आहेत. टेनट्रिकच्या सर्व लाईव्ह व्ह्युअर्सचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मैदानाच्या चारी बाजूला तुडुंब गर्दी. आमचे समालोचक मित्र अमोलदादा निमसे शिरोशी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. सुनीलदादा माळी, त्याचबरोबर संपूर्ण आयोजन समिती, नकुलदादा भांडे आणि आपल्या संपूर्ण आंबेळेकरांना आल्यात. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. या ठिकाणी आपण पाहताय विकेट मिळाली आहे. कल्पेश आलाय बॅटिंग करण्यासाठी समोर. इथे आपण पाहताय तर एक सिंगल धाव मिळेल. स्कोरबोर्डला पुढे सरकवत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला संघर्ष ते करतायत. रणामध्ये मैदानात उतरत असताना समोर जय जलेश्वर वाडेकर सारखा मातब्बर संघ जरूर खेळतोय. मात्र आम्ही सुद्धा माळशेचे, मुरबाडचे आणि खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्याचे शिवबाचे शिलेदार, शिवबाचे वारस, शिवबाचे मावळे आहोत हे सांगायला सुरुवात केली आहे. इकलिशा आई टोकावडे संघाचं मनापासून कौतुक आपण करूयात. लढतायत, ताकद दाखवतायत, झुंजतायत. लढवय्याचा राणा बाणा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. मनके हारे, हार हे मनके जीते जीत है. इथे ओरपी चेंडू समोरच्या दिशेला, मिड ऑफ वरती फिल्डर पकडतोय, फेकतोय. सिंगल मिळेल. अतुलनं चेंडू कलेक्ट केला. एक सिंगल मिळेल. धावफलकावर जोडली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल ते 32 या आकड्यावर. 32, 33, 33 धावा. इथे आपण पाहताय सिंगल मिळाली. 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. ओव्हर नंबर 4, चौथ्या षटकात आपण आहोत. रात्रीचा समय आणि रात्रीच्या समयी जितक्या धावा बनतील त्या तुमच्यासाठी फायद्याच्या असतात. इथे खोलवर टप्पा, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. अतुल त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतोय. अतुल भोईर स्टॉप करत असताना इथे पाहायला मिळेल सिंगल धाव. एका धावेची मदत आली आहे. धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट मैदानात पेश करतायत. षटक क्रमांक इथं संपलंय. ते चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 34 धावा. 34 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. या ठिकाणी आपण एन्जॉय करतायत. 4 षटकं संपली आहेत. 34 धावा झाल्यात. इकलिशा आई टोकावडे संघानं संघर्षाला सुरुवात केली आहे. मैदानावरती निश्चितच झुंजतायत. समोर कुणीही असू द्यात, इथे आपण लढण्याची ताकद ठेवतोय. भगवी पट्टी जी मैदानाच्या बाहेर आहे, तटबंदी, तिच्यावरती कुणीही बसू नका. भगव्या पट्टीवरती जे मायबाप प्रेक्षक बसलेले आहेत, विनंती आहे मित्रांनो, आपण थोडेसे आतमध्ये बसा किंवा मागे बसा. सर्वांना विनंती आहे. आयोजन समितीची प्रेमाची सूचना आपल्याला सर्वांना आम्ही देत आहोत. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 34 धावा धावफलकावर. भरपूर सारे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या मनोरंजनाची सोय भगव्या चषकाच्या वतीनं त्या ठिकाणी आपले सर्व कार्टून मंडळी, मिकी माऊस सुद्धा, स्वतः सुनील माळी त्यांच्यासोबत रॉयल एंट्री अगदी मैदानाच्या चारी बाजूने तुम्हाला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं स्वागत, अनुमोदन या ठिकाणी केलं जातंय. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल विकेटच्या मागे अडवत असताना थोडीशी चूक केली. पकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहताय 22चा सिम्बॉल. सिंगल मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 35 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 5 सर्वेश आलाय. गोलंदाजीसाठी त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे, जबाबदारी दिली. धावफलकावर 35 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक.
क्रिकेटच्या मैदानावरती कुणीही केव्हाही बाजी मारू शकतं मित्रांनो. लढत राहा, लढत राहणं हा आपला लढवय्या बाणा दाखवावा लागेल. व्हॉट अ डिलिव्हरी, ड्रीम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अंपायर डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी. मात्र बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू या ठिकाणी चेक केला जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू अंपायर ओके. फलंदाजी करणाऱ्या संघानं या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय. अंपायर डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी. मात्र फलंदाजांनी रिव्ह्यू कॉल केलाय. चेक केलं जाते. टप्पा खाल्ल्यानंतर वळण घेत बाहेर निघतोय. या ठिकाणी चेक केलं जाते. 10 पिकचा कॅमेरा, अतिशय दर्जेदार कॅमेरा वर्क, सुंदर लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहताय. अगदी मैदानावरती टाचणी पडली तरी सुद्धा तुम्ही शोधून आणू शकता अशा पद्धतीचं लाईव्ह कव्हरेज. जबरदस्त लेग ब्रेक, लेग कट करत असताना टप्पा खाऊन चेंडू बाहेर निघाला. अंपायर या ठिकाणी चेक करतायत. तिसरे पंच. इथे आपण चेक करत आहोत. तिसऱ्या पंचांचा निर्णय यस इट इज वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आपण पाहताय मित्रांनो एकच सिंगल वाईड अशा पद्धतीने या ठिकाणी रूल आहे. या अनुषंगाने आपण पाहताय वाईड बॉलची एक धाव. इथे हा चेंडू पहा, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला, सिंगल मिळेल. लेग बाईचा इशारा धावफलकावर ऍड केली जाईल. एक धावेच्या मदतीने धावफलक झालं ते जाऊन पोहोचलं 37 या धावसंख्येवरती. 37 ऑन बोर्ड. मिकी माऊस टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. भरपूर मनोरंजन, चौफेर मनोरंजन सर्व प्रेक्षकांचं करण्यासाठी, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहाल तर फलंदाज कदाचित या ठिकाणी धावबाद झालाय. अंपायर डिसिजन नो बॉल, नो प्लस सिंगल. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी धावबाद. तिसऱ्याला 2 कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. आपल्यापर्यंत सूचना पोहोचवत आहोत. दत्ता गीते, संतोष गडगे, छोट्या भांडे, तानाजी गडगे या सर्व कॅप्टनना आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी मंचावरती या. लॉट्स टाकले जातील, लॉट्स टाकले जातील. दत्ता गीते, संतोष गडगे, छोट्या भांडे, तानाजी गडगे या सर्व कॅप्टनना, या संघांच्या कॅप्टनना आम्ही या ठिकाणी पाचारित करत आहोत. या ठिकाणी लॉट्स टाकले जातील. या ठिकाणी कशा पद्धतीने मॅचेस खेळवल्या जातील याची लॉट्स या ठिकाणी आपण टाकणार आहोत. अंतिम षटक प्रगती पथावरती. लास्ट ओव्हर ऑफ दी फर्स्ट इनिंग. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं तयार. फिरकीचा जादूगार समोरच्या दिशेला, फटका दमदार. फिल्डर येईल, अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. फटक्यात ताकद, धावा मिळतील 4. आलाय चौकार. चार धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलं ते 44-44. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी केली आहे. पाटील 11 जय जलेश्वर वाडेकर या संघासाठी आव्हान. इथे उभं राहिले. लेग ब्रेकचा जबरदस्त मारा सर्वेच्या माध्यमातून. चेंडू चांगला, विकेट किपरनं कलेक्ट केलं. डायरेक्ट थ्रो. इथे आपण पाहताय विकेट मिळाली. अजून एक फलंदाज झालाय धावबाद. इक्लिशा आई टोकावडे या संघाला लागलेला झटका. फलंदाज बाद. झाल्यात. अजूनही आपण पाहताय तर शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. सामना जबरदस्त रंगलाय. चांगली धावसंख्या उभी केली आहे. इक्लिशा आई टोकावडे या संघानं मैदानावरती संघर्ष ते करतायत.
आणि निश्चितच एकमेकांना सांगत असताना मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है मगर आप कोशिश भी ना करो ये गलत बात है. इथे प्रयत्न करताय धावा बनवण्याचा. चेंडू जातोय ऑन साइडला लेग साइडला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र कदाचित फलंदाजाला रस्ता मिळेल घरचा. माघारी परतत असताना पाहायला मिळेल. धावा मिळतील. एक सिंगल. षटक संपले 5वं. 5 षटकांचा खेळ संपला आहे. धावफलकावर बनवल्या 45 धावा आणि 46चं कडवं तगडं लक्ष असेल इथे बॅटिंग करत असताना पाटील 11 जय जलेश्वर वाडेकर या संघासमोर. ओके, सुरेशदादा घुडे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे आणि त्यांच्या विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती अर्जुन. चला टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार. महत्वाची लढत त्याचबरोबर गाव चॅम्पियन लीग APL जी मात्र चालू आहे. आंबेळे प्रीमियर लीग त्याचे 4 सेमीफायनलिस्ट संघ आहेत. त्याचे ड्रॉ आपण ओपन करतोय. ते सामने उद्या सकाळी होतील. 10 वाजता ते सुरुवात होतील. पहिली सेमी आणि दुसरी सेमी. भाबाळेचे कॅप्टन उपस्थित आहेत आपल्या समवेत. सुरेशदादा घुडे यांनी प्रस्तुत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला रोशन. चला रोशन वेखंडे बेस्ट ऑफ बोरशेती. ओके, बेस्ट ऑफ बोरशेती टॉस जो करतोय या दोन संघादरम्यान. मी तानाजी शेठ गडगे यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभास्ते प्रशांत दादा यांच्या शुभास्ते नाणेफेक करतोय. फेरीत ना सोबत नाणेफेक. चला रोशन. चला रोशन वेखंडे. दुसऱ्या बाजूला भावळे टीम आणि दुपारपासून हे मुरबाडमध्येच आहेत. त्यांचं कौतुक कारण खास करून आई बागेश्वरी चषक खेळण्यासाठी आज संघ दाखवता आणि तेव्हापासून मुरबाडमध्येच थांबलेले आहेत. आज पूर्ण एन्जॉय केलेला आहे मुरबाडमध्ये भावळे टीमने. टॉस करतोय आपण. प्रशांत दादा यांच्या शुभ असते. 5 षटकांची लढत असेल. महत्त्वाचा सामना. त्याचा नाणेफेक. बेस्ट ऑफ बोरशेती मागील वर्षीचा चॅम्पियन आणि त्यांच्या विरुद्ध यावेळेस साई किरण भाबाळे बी. टॉस हेड आणि टेल. कोण करते कॉल? ओके, भाबाळेचे कॅप्टन. टेल. आलेला आहे. टॉस इथे जिंकलाय. बेस्ट ऑफ बोरशेती मागील वर्षीचे चॅम्पियन आहे. किती दबाव असतो ज्यावेळेस आपण चॅम्पियन असता आणि नेक्स्ट इयर त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जातात. टॉस जिंकला. समोर आता ताकदवर साई किरण भाबाळे बी. काय निर्णय घेशील? आम्ही बॅटिंग करू पहिल्यांदा. बॅटिंग करण्याचा निर्णय. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला भाबाळे टीम कसं वाटतंय भगवा चषकामध्ये आल्यानंतर? मला वाटतं पहिल्यांदाच तुमची एंट्री आहे या भगवा चषकामध्ये. कसं वाटतंय सुनीलजी माळी, नकुलदादा भांडे आणि संपूर्ण सुनील माळी क्रीडा मंडळाचं हे आयोजन तर खूप छान आहे. स्पर्धा पण छान आहे. पहिल्यांदा खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक. मला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. बेस्ट ऑफ बोरशेती विन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. सुरुवात चौकार. शेठ पाटील जे सापाडेवरून उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. दुसऱ्या बाजूला प्रत्येक षटकाराला एक पारितोषिक आलंय. अनिल शेठ पठारे पाटील, त्यानंतर रमेशदादा वारगडे आणि यशवंतजी भोईर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे ते 200चं. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार फरार. बॅक टू बॅक हावार. चौकार. फुल बॅटिंग
2 बॉलमध्ये 2. इथे जर चौकार आला तर पाटील अर्थात अनिल पठारे, तदनंतर रमेशदादा वारगडे, ताज 11 आणि इनकेटिंग दुसरा सेमी होईल आणि जय ब्लास्टर दत्ता 11 पहिली सेमी होईल APL अंबेळे प्रीमियर लीगची. जबरदस्त बॅटिंग अतुल भोईर. तिसरा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल, खास करून पाटील 11 वाडेघर आणि त्यांना फाईट करत असताना एकलिशाई टोकावडे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना कामगिरी कशी होते ते पाहायचं. धावफलकावर धावसंख्या 8. अतुल भोईरला पाहतो आपण स्ट्रायकर एंडवर. चांगली फलंदाजी, डॉक्टर आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. एक कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 बॉल डॉट. किरण पतंगराव साहेब आणि प्रतीक पतंगराव अर्थात मेजर यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत आहे. 8 ऑन द बोर्ड, 8 धावा. इथे टाकलेला बॉल बॅटचे जो तिसरा लगातार डॉट. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना एकलिशाई टोकावडे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. पतंगराव साहेब यांचं शुभागमन होतं, मेजर साहेबांचं. भगवा चषकामध्ये अनेक क्रीडा रसिक उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. चित्तथरारक लढती आज आपल्याला पाहायला मिळतील. 8 ऑन द बोर्ड. ऑन स्क्रीन मिकी माऊसला आपण पाहतो. 8 ऑन द बोर्ड, 8 धावा आहेत. 25 बॉल 38 धावांचं लक्ष. खूप मोठं पारितोषिक सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. खास करून अजय शेठ पाटील जे सापड्याचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांच्या वतीने लगातार 3 षटकारांसाठी 1000. तदनंतर संघाचे ओनर आहेत अनिल शेठ पठारे पाटील, तदनंतर रमेशजी वारगडे आणि यशवंतजी भोईर यांच्या वतीने देखील 1000चं पारितोषिक. बॅकफुटला गेले, फटका दमदार. अतुल भोईर नावाचं वादळ गोंगावतंय मैदानाच्या आत. भगवा चषक, चौकार, 4 रन. डीजे देवा लेट पण थेट तुमचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. मिकी माऊसला सातत्याने टिपलं जातं आणि प्रेक्षक वर्गाचं ते मनोरंजन करतात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा ज्या मात्र आपण पाहिल्या. चांगली सुरुवात अतुल भोईर या खेळाडूची राहिली आणि त्याला साथ देण्यासाठी शुभम आहेत पाटील 11. सातत्याने अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये ॲज अ स्पॉन्सर म्हणून अनिलजी पठारे पाटील, त्यांच्या जोडीला रमेशदादा वारगडे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. यशवंतदादा भोईर, अभयदादा त्यांच्या जोडीला आज पाहायला मिळतात आणि त्यांनी एक संघ पुरस्कृत केला, त्याला नाव दिलं पाटील 11 वाडेघर. दुसऱ्या बाजूला एकलिशाई टोकावडे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. यानंतर बेस्ट ऑफ बोरशेती मागील वर्षीचा चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला सुरेशदादा घुडे यांनी पुरस्कृत केलेला साई किरण भावाळे बी ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. सूरज केने, योगेश भालेकर इन ॲक्शन. दुसऱ्या बाजूला अर्जुन बांगर बाली. पहिलाच बॉल सफल झाले, फटका चांगला आहे डीप फाईन लेगला. चौकारांची छडी मैदानामध्ये लावली आहे. बॅटिंग करत असताना पाटील 11 वाडेघरने शुभमचा हा ब्रँडेड चौकार. नत 9 दिवस 72 संघ गोळा केलेत आणि प्रत्येक संघ वेळेवर आलाय. त्यामुळे आमच्या आयोजकांच्या चेहऱ्यावर जो आनंद आता पाहायला मिळतोय ना, तो पैशात मोजता येण्यासारखा नाहीये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅट चेज, तिथे क्षेत्ररक्षक येतील. चांगला चेंडू राहिला श्रीकांत पवारचा. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावफलकावर धावसंख्या 16 धावा.
72 संघ गोळा करणं सोपं नाहीये, परंतु ते 72 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये गोळा केले आमच्या आयोजकांनी. 5 दिवस डे 5 दिवस नाईट अशी 10 दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि स्पेशली फायनल साठी एक दिवस राखीव देखील ठेवलेला आहे. सर्व संघांचं विशेषतः भगवा चषकाच्या वतीनं मनापासून कौतुक आम्ही करू. गोलंदाज तयार. श्रीकांत पवार, हा चेंडू इथे चांगला आहे, पण संकट अपील देखील आपल्याला पाहायला मिळालं. चांगला बॉल, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. आणि सर्वत्रच क्रीडा स्पर्धा चालू असताना 72 संघ गोळा करणं एवढं सोपं नाही, परंतु सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द त्यांचं देखील कौतुक. श्रीकांत इथे बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे. डिपॅक्शन कव्हरला क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 17 या धावसंख्येवर. जिथे पाहाल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. वाडेघरच्या षटकार हॅट्रिक साठी प्रसिद्ध ओनर चेतनदादा सूर्यराव यांच्या वतीनं 2000 रुपयाचं प्राइज. 17 धावा धावपलकावर. चांगली फलंदाजी मैदानाच्या स्ट्रायकर एंडवर अतुल याला पाहतोय. गोलंदाज तयार. श्रीकांतचा बॉल, फटका दमदार, धावा देखील दमदार मिळतील आणि या बॉलवर आलाय उत्तुंग षटकार. 6. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड स्टँड खचाखच भरलंय आणि तिथेच खेळलेला हा षटकार पाहिला. पुन्हा एकदा शफल झाले. वही दिशा, वही हर्ष, फिर से एक बार अतुल भोईर कवार. षटकार बॅक टू बॅक दुसरा आलाय. तिसरा जर येत असेल तर प्रसिद्ध उद्योजक अजय शेठ पाटील यांच्या वतीनं 1000चं प्राइज आहे. चेतनदादा सूर्यराव यांच्या वतीनं 1000 आणि संघाचे ओनर आहेत अनिल शेठ पठारे पाटील, रमेशदादा वारगडे, यशवंतजी भोईर यांच्या वतीनं 1000 असं तब्बल 4000चं पारितोषिक. सिक्सर. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला पाहतोय आपण 29. 18 बॉल आणि 17ची आवश्यकता आहे. अतुल भोईर जबरदस्त फलंदाजी, एक दर्जेदार ऑलराऊंडर आहेत. आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील षटक क्रमांक 3 मध्ये. सर आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. इथे कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. महत्वाचा सामना मैदानामध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. 29. 29 संजय गुरुजी गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल लाईन लेन तिथे थोडीशी खराब, वाईट बॉल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आता इथे इथून पुढे जो फलंदाज 2 बॉलवर 2 षटकार खेळेल, रोहनदादा घुडे यांच्या वतीनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खूप मोठी उधळण आपल्याला पाहायला मिळते. भगवा चषक हे पर्व आपण पाहतात. धापलकावर धावसंख्या 30. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, उंच तर गेलाय बॉल शुभमचा, लांब देखील जाईल का ते पाहायचं आहे. चांगला झेल तिथे पकडलाय ऋतिकने. फलंदाज बाद.
न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतील. तिसऱ्या क्रमांकावर मयूर भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 30 धावा धावपलकावर. अतुल भोईर चांगली इनिंग बिल्डअप करत असताना 8 बॉलमध्ये त्याने 24 बनवल्या. 300चा त्याचा स्ट्राईक रेट. भरपूर चांगलं क्रिकेट तो सातत्याने खेळत आला. दुसऱ्या बाजूला आता त्याची साथ मयूर कशा प्रकारे देतोय ते पाहायचं. संजय सर यांनी विकेट मिळवली आहे आपल्या टीमसाठी. चांगला झेल राहिला ऋतिक या खेळाडूचा. फिटनेस भरपूर चांगली आहे ऋतिक या खेळाडूची. अजित कोयते ऋतिक क्षेत्ररक्षणासाठी जाणले जातात. याच कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. एकलेशाही टोकावडे त्यांच्या विपक्ष खेळत असताना टीम पाटील 11 वाडेघर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. धावपलकावर 30 ऑन द बोर्ड. 46 धावांचा पाठलाग करायचा. इथे टाकलेला बॉल हलक्या हाताने ढकलला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सागर बांगरचं प्रतिम क्षेत्ररक्षण. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आला बॅटर अतुल भोईर. या बॉलवर षटकार खेळत असेल तर अजय शेठ पाटील सापर्डे यांच्या वतीनं 1000. चेतन सूर्यराव यांच्या वतीनं पारितोषिक 2000. अनिल पठारे अर्थात पाटील. तदनंतर रमेश वारगडे आणि यशवंत भोईर यांच्या वतीनं 1 असं 4000 रुपयाचं पारितोषिक आहे या बॉलवर षटकार आला तर. गोलंदाज तयार आहेत. संजय सर. स्ट्रायकर इनवर अतुल भोईर. वाडेघरची रन मशीन. रिवर्स चेंडू हवेत आणि इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट. जबरदस्त फटका अतुल भोईरच्या बॅटमधून. सिक्सर. पाटील पाटील आणि पाटील. चर्चा पाटलांचे. अनिल पठारे पाटील संघाचे ओनर आहेत. 37 धावा धावपलकावर. 14-9. इथे फुल टॉस. नो बॉल पंचांनी घोषित केला. वेस्ट ऑफ हाईट इट्स बीमर. एक सिंगल या बॉलवर नो बॉलच्या रूपाने मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस. विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे टीम पाटील 11 वाडेघरला. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. सागर डाऊन दी बॉल. फ्री हिट आहे. सेलिब्रेशन चालू तर झालंय सागरचं परंतु त्याला हे माहित नाही की फ्री हिट. जल्लोष उत्साह पाहायला मिळाला सागरकडून. तदनंतर सरांचं देखील सेलिब्रेशन पाहायला मिळालं. 1 धाव या बॉलवर. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. पुढ्यात होता मोठा फटका सजवला. लॉंग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सागरचं. तदनंतर सेलिब्रेशनला त्याने सुरुवात जरूर केली परंतु फ्री हिट. 1 सिंगल. 7ची आवश्यकता वाडेघरला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. कामगिरी कशी होते ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल बिग हिट. चेंडू हवेत. आता सागर आहेत. चांगला झेल पकडलाय. तदनंतर सेलिब्रेशन. फलंदाज बाद होतील. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. विजयासाठी आता 7 धाब्यांची आवश्यकता. ओ दर्शन आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. घातक गोलंदाजांच्या यादीतलं नाव म्हणजे दर्शन. चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळतो. बॉडी भरपूर चांगली मेंटेन ठेवली दर्शनने. आता गोलंदाजी ट्रॅकवर ते तयार आहेत. 12 बॉल 7ची आवश्यकता.
गोलंदाज तयार आहे दर्शन. 7ची आवश्यकता. स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. पाटील 11 वाडेकर पुरस्कृत केलाय संघ, खास करून संघ मालक आहेत अनिलजी पठारे, रमेश वारगडे, यशवंत भोईर, चेतन सूर्यराव. पाटील 11 वाडेकरवर खूप मोठा विश्वास सातत्याने ते दाखवत असतात. 12-7चं समीकरण. दर्शन गोलंदाजी मार्कवर. दर्शनचा बॉल हलक्या हाताने ढकललाय. प्लेसमेंट चांगलं आहे. या फटक्यांसाठी प्रचलित आहे अतुल भोईर. त्याच्या पाठमधून आलाय चौकार. 4 रन. अकरा बॉल आणि 3 धावा. खास करून भरपूर मोठी पारितोषिक अतुल भोईर साठी लागलेत. दर्शनचा बॉल हलक्या हाताने ढकलला. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. अतुल भोईर जाऊन पोहोचतील आता 36 या धावसंख्येवर. 13च बॉल फेस केलेत अतुलने. गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी केली आणि मन जिंकतोय प्रत्येकाची. पाटील 11 वाडेकर. 44 धावा. विजयासाठी 2 धावांचं लक्ष. 10 चेंडू 2. एकलिशाई टोकावडे. यानंतर होणारी फाईट. सर्वात मोठा सामना आजच्या दिवसातील. साई किरण भाबाळे बी आणि त्यांच्या विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती. इथे टाकलेला हा चेंडू दर्शनचा अफलातून खूप मोठा अपील श्रीकांत पवार यांच्याकडून. पंचांचा मात्र नकार. सो मात्र पाहायला मिळतो. एवढं मोठं अपील होतं की मैदानाच्या बाहेर जेवढे प्रेक्षक वर्ग त्यांना ऐकू गेलं असेल. आवाज दॅट. गोलंदाज तयार दर्शन. शेवटचे 9 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दर्शन तयार आहेत. 9 बॉल 2. इथे टाकलेला हा चेंडू लाईन प्लेन चेक इथे करावे लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. स्कोर आर लेवल. शेवटचे बॉल 9-1 बनवायचे. पाटील 11 वाडेकरला हा सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल शिल्लक आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. अतुल भोईर यांच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी. या मैदानावर कालपर्यंत षटकार चौकार खेळणं थोडंसं कठीण वाटत होतं, परंतु आज पाऊस पडतोय षटकारांचा. गोलंदाज तयार. फुलटॉस. चांगला फटका. विजयी स्ट्रोक येताना पाहायला मिळेल का ते पाहायचं आहे. आणि ते धाव घेतलेले नाहीये. अजून वाट पाहावी लागेल. पाटील 11ला अजून वाट पाहावी लागेल. एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 8 बॉल शिल्लक 1. 8 बॉल 1 धाव. अर्जुन, तुमच्या टीमचं नाव बेस्ट ऑफ बोरशेतीच आहे का पुढं काय आहे? हा, मग ते असेल तर लवकर सांगा, म्हणजे कसं आहे. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विरुद्ध साई किरण भाबाळे बी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 2 बाद 45. 8 चेंडू 1 धावेची आवश्यकता. शेवटपर्यंत लढत आहेत. 7 बॉल बाकी आहेत. ओके, चांगली गोलंदाजी दर्शनची या षटकात. फक्त 6 धावा. गोलंदाज तयार दर्शन. ओ, दर्शनचा बॉल. इथे चांगला फटका. गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. विजयी धाव येताना पाहायला मिळेल. पाटील 11 वाडेकर या सामन्यामध्ये विजय होत आहे. अभिनंदन चेतनदादा सूर्यराव आणि त्याचबरोबर अनिलजी पठारे, यशवंतजी भोईर. थँक्यू थँक्यू. रमेश दादा वार. आपण ते पारितोषिक देणार आहोत खेळाडूला. संधी डीजेला.